रात्री उशिरा जुल्फिकार खान युद्धाचा लिबास अंगावर चढवून पाचच्या पुढे येऊन हजर झाला. सांगू लागला, जहांपना, तिन्ही सांजेलाच माझी अनेक पथके बहादूर गडाबाहेर पडू लागली आहेत. तामिली सुरू झाली. कुल मिलके कितनी फौज होगी? माझ्याबरोबर येथून 20,000 घेतो. शिवाय पुणे चाकण भागात ठाणबंद असलेले 20,000 सोबत घेतो. सरळ रायगडावरच जाऊन आदळतो. शाब्बास. फतेचा आनंद औरंगजेबाच्या तोंडावर मावत नव्हता. तो खुशीने बोलला, बेटे जुल्फी, अभी तो वैसे आपको करना ही क्या है? संभाच्या गिरफ्तारीच्या बातमीने घाबरलेले मगरगठ्ठे आपली जान बचावण्यासाठी इर्दगिर्द धावत सुटले असतील. तुझे बस इतनाही करना होगा. हुक्म जहांपना. आजवर आम्हाला वाकुला दाखवणाऱ्या त्या भुताटकीकडे, सह्याद्रीच्या पहाडीकडे पाहून थोंकायचं आणि तिकडचा मुलूक काबीज करायला सुरुवात करायची. दिंडीनंतरचा दुसरा दिवस. न्याहारीचा वकट टळला तरी ढगांच्या काळाशाळ पापुद्र्यातून सूर्य आपले डोके बाहेर काढायला तयार नव्हता. वजीर असद खान, औरंगजेबाचे सर्व शहजादे, सरदार, जनाना सर्वांना एकच खात्री होती, आजची रात्र काही वांस जाणार नाही. पुढे काय घडणार? पातशाह संभाजीबाबत नेमकी कोणती पावले उचलणार याची अटकळ व अंदाज वजीर असद खान सुद्धा बांधू शकत नव्हता. त्या दिवशी सकाळी आपल्या गोटातून जामानिमा करून बाहेर पडू लागला तेव्हा त्याच्या एका बेगमेने विचारले, अजी, उस काफर बच्ची का क्या होगा? जो कुछ होगा वो आज ही होगा. असद खान आपल्या बेगमेला बोलला, घात वा अपघात, हत्यार कुठलंही असू दे, पण जोवर आपला दुश्मन दफा होत नाही तोवर स्वस्थ बसणं हा आलमगीर साहेबांचा स्वभाव नाही. अचानक असद खान भूतकाळामध्ये हरवून गेला. तो बोलला, बेगम, दारा शुकोहला पकडलं गेलं होतं तेव्हा आमची शहाजहान साहेब बिछायतीवर बिमार होऊन पडलेले. मात्र आपल्या बुड्ढ्या बापाच्या जीवाला काय वाटेल याची जहांपनांनी बिलकुल फिक्र केली नव्हती. अवघ्या 2-3 रोजातच त्यांनी अत्यंत थंड डोक्याने आपल्या सगळ्या भावाची, दारासाहेबांची मुंडी छाटलीच. वर त्यांचं ते शीर मिठाईच्या संदुकीत लपून शहाजहान साहेबांकडे पाठवलं. अपनों के ये ऐसे हाल तो गैरों की, संभा जैसे दुश्मनों की क्या बात. संभा किसी भी हालत में कल का सूरज नहीं देखेगा. बोलता बोलता एका भयंकर कल्पनेने बुड्ढा असद खान घामाघूम झाला. तो आपले कपाळ पुसत बोलला, खुदा करो आणि त्या संभ्याच्या मानेवर तलवारीचं निर्घुण पातं मारायची जबाबदारी वजीर म्हणून माझ्यावर न येऊ. दुपारी हलके ऊन पडले तरी बहादूर गडाभोवतीची मळब दूर झाले नव्हते. हवा धुंद कुंद होती. माणसे आणि जनावरे फक्त येणाऱ्या रात्रीची प्रतीक्षा करत होती. एकदाचा छावणीवर अंधार पसरला. ठिकठिकाणी पलिते पेटलेले. चिरागदानांच्या प्रकाशाने महाल माड्या उजळल्या. भीमेकाठी गार चावरा वारा सुटला. छावणीमध्ये जागोजागी कुत्री रडका सूर धरून बरळत होती. दमडी मशिदीच्या कट्ट्यावरचा तो फकीर खुळ्यासारखा उदासवाणा होऊन हसत होता. सरस्वतीच्या छोट्याशा पात्रापलीकडचा खंडोबाचा माळ जागसूदच होता. तिथले वेताळ, हडळी, वडाच्या आणि पिंपरणीच्या उंच फांद्यांवरून लोंबत औरंगजेबाच्या छावणीकडे भीतीने नजर टाकत होत्या. पातशाच्या गादीपर्यंत पोचलेला माणसातला वेताळ आता कोणती पावले उचलणार याची त्या भूताखेतांनाही उत्सुकता होती. अचानक असद खानाच्या महालाबाहेर कोणाची तरी पावले वाजली. तो सावध झाला. तेवढ्यात त्याचेच काही स्वार सैनिक आत धावले. त्यांनी सांगितले, पातशाने संभाच्या बंदीखान्याकडं रहुल्ला खानाला धाडले आहे. आपल्यावरचे संकट टळले म्हणून असद खानाने अल्लाचा धावा केला. आता बहादूरगडच्या उभ्या तळाचे लक्ष रहुल्ला खानाच्या पुढील चालींकडे लागले होते.